महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। इतर राज्यातील पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा। तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार हजर। आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ। विधानसभेसाठी जनसुराज्य पक्षानं फुंकलं रणशिंगा। विनय कोरेंकडनं पहिल्या उमेदवाराची घोषणा। महायुतीत 15 जागांची मागणी। अजित पवारांनी घर वापसीच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं। हिंदीतल्या मुलाखतीत नो कमेंट्सची चर्चा। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा। सरकारचं लक्ष 1 कोटी महिला। लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 199 कोटींचा खर्च। मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही। वडेट्टीवारांनी ट्विट करत आकडेवारी मांडली। लोकसभेत महायुतीच्या 40 जागा आल्या असत्या लाडक्या बहिणींकडे ढुंकूनही पाहिलं नसतं। सुप्रिया सुळेंची टीका। जनतेच्या टॅक्सचा पैसा असल्याचंही वक्तव्य। कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणी IMAची मोठी घोषणा। शनिवारी सकाळी 6 पासून डॉक्टरांच्या सेवा 24 तासांसाठी बंद। जागतिक आरोग्य संघटनेकडनं एम्पॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर। आफ्रिकेत 500 पेक्षा जास्त मृत्यू। हैदराबादही अलर्टवर। CBSEच्या 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता NCERTची पुस्तकं अनिवार्य। निर्णय चालू वर्षापासून होणार लागू।